बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे सुनेत्रा पवारांसंदर्भातली। सुनेत्रा पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 6 तास चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे। राज्यात पक्ष नेतृत्व बदला प्रशांत किशोर यांनी ही शिफारस केल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। तर राज्य संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। गुंगी गुडिया या टीकेसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। मात्र सुनेत्रा पवारांनी शांत राहून संघटनात्मक नियुक्त्यांवर भर देत घटनात्मक कामावर लक्ष देणं हे त्यावरील उत्तर असल्याचं प्रशांत किशोर यांचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची बातमी। प्रशांत किशोर यांनी काल सुनेत्रा पवारांची त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली। तब्बल 6 तास त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि या भेटी संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? तब्बल 6 तास सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची चर्चा झालेली आहे, नेमकं काय झालं या भेटीमध्ये? नक्कीच मोहिनी, काल सकाळी 10 वाजता देवगिरी या निवासस्थानी प्रशांत किशोर जे आहेत ते दाखल झालेले होते आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ते देवगिरी या निवासस्थानावर निघालेले होते। तब्बल 6 तास खरं तर प्रशांत किशोर देवगिरी निवासस्थानी होते आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्याशी महत्त्वाची चर्चा जी आहे ती प्रशांत किशोर यांनी केलेली आहे। अलीकडेच प्रशांत किशोर हे बांकेपूर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते आणि या निवडीच्या नंतर खरं तर ते दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीतून ते पार्थ पवार यांच्यासोबत विशेष विमानाने मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरता ते देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले होते। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून प्रशांत किशोर जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन राजकीय सल्लागार आहेत आणि त्यांच्याकडे खरं तर पक्षाची रणनीती काय असावी आणि कशा प्रकारे पक्षाने खरं तर आपला प्रचार आणि प्रसार करावा या सगळ्या संदर्भातली मार्गदर्शन सूचना जी आहे ती प्रशांत किशोर सातत्याने देताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक असेल राष्ट्रवादी काँग्रेस। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।